हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालंय। तलाठी आणि ग्रामसेवकांनी नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवलाय। मात्र स्थानिक प्रशासनाने केलेले पंचनामे चुकीचे असून खरे नुकसानग्रस्त भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार असल्याचा आरोप केला जातोय। ज्यांचं पुरामुळे नुकसान झालेलंच नाही असे लोक भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत, तर ज्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालंय त्यापैकी अनेक जण भरपाईपासून वंचित राहणार असल्यामुळे फेर पंचनामे करावेत आणि पात्र नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी करत नुकसानग्रस्तांनी आज गावचावडी समोर आंदोलन केलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे केशव पाटील यांच्यासह नुकसानग्रस्तांनी प्रशासनानं आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय। 2024 महापूर इंगळी गावामध्ये आला व बाकीच्या महापूर आल्यामुळे इंगळी गावातील लोक स्थलांतर झाले तरी पण लोकांनी सानुग्रह अनुदान मिळाले नाही। ते मिळवण्यासाठी शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत व दाद आम्हाला नाही मिळाली तरी आम्ही उपोषणाचा इशारा शासनाला दिला आहे। तरी लवकरात लवकर लोकांनी सानुग्रह अनुदान देऊन सहकार्य करावे ही विनंती। 2024 साली जो आमच्या गावामध्ये पूर आला त्या पुरामध्ये आमच्या घरामध्ये पाणी आलं, प्रत्येकाच्याच घरामध्ये पाणी आलं, आमचं स्थलांतर करण्यात आलं। पण यानंतर जी प्रशासनाची मदत मिळाली ती काहींना मिळाली, काहींना मिळाली नाही। त्यामुळे आमची तुमच्याकडे विनंती आहे की ती मदत सर्वांना मिळावी अशी इच्छा आहे आणि जर नाही मिळाले तर आम्ही उपोषणाला बसणार, एवढंच माझं म्हणणं आहे। कृपया आम्हाला मदत करावी अशी इच्छा आहे।